ऑडिट तर आपण करतोच आणि ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण त्यांना अनुदान देत आहोत. पण आता ह्याला अजून बायोमेट्रिक्समध्ये वगैरे कसं देता येईल, म्हणजे जेणेकरून जनावरांची नोंद आता. पण हे असं कसं करता येईल, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामुळे तिथे मला निर्णय असा आत्ता लगेच सांगता येणार नाही, ते विचाराधीन आम्ही ठेवू शकतो. कारण चला, ते प्रश्न क्रमांक 3. एखाद्या जिल्ह्यामध्ये एकच आहे ना, तिथे कोणाला आम्ही ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22,053 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील मौजे गळणीम जिल्हा अहिल्यानगर येथील एक 17 वर्षाचा युवक अनिकेत सोमनाथ वडितके हा 27 ऑक्टोबर 2025 रोजी स्वतःच्या वाहनातून त्याची गाई घेऊन कोल्हार ते राजुरी या मार्गाने त्याच्या नातेवाईकांकडे ते गाई पोहोचवायला चालला होता. परंतु मध्येच काही कथित गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी त्याला अडवलं आणि जबर मारहाण केली. त्याची मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार केला, तो इंस्टाग्राम वगैरे बऱ्याचशा सोशल मीडियावरती टाकला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला तो आला, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, गाडी जमा करून घेतली आणि त्याला सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी परत सकाळी त्याच्या वडिलांना बोलून घेतलं की तुम्ही गाडी घ्यायला या. गाडी घ्यायला ज्यावेळेस ते माघारी आले, त्या मुलाने घरी एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि त्याला एवढा जोरात धक्का बसला होता की तो धक्का त्याला सहन झाला नाही. आणि त्या मधल्या पिरियडमध्ये म्हणजे सकाळी 11 ते त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला रात्री गुन्हा दाखल केला त्या मुलावरती आणि त्याच्या वडिलांवरती. मधल्या काळात इतक्या वेळा त्या कथित गोरक्षकांनी त्याला फोन करून पैसे मागितले की पैसे दे आणि हे प्रकरण मिटव. परंतु ते प्रकरण न मिटवल्यामुळे गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने आत्महत्या केली. हे कळालेलं असतानाही त्या मुलाच्या फोनवरती हे कथित गोरक्षक फोन करून त्याला पैसे मागत होते. बरं, सगळ्यात वाईट गोष्ट अशी अध्यक्ष महोदय, त्या मुलाने आत्महत्या केल्यानंतरनं त्याने सकाळी 11च्या दरम्यान आत्महत्या केली. गुन्हा रात्री 2 वाजता दाखल झाला. याच्यात अक्षम्य असं दुर्लक्ष पोलिसांनी केलेलं आहे आणि एक निष्पाप मुलाचा निष्कारण जीव याच्यामध्ये गेलेला आहे. अद्यापर्यंत एकही त्या कथित गोरक्षकांपैकी आज 1 महिना उलटून गेला, एकालाही अटक केलेली नाही. त्याचे आई वडील ज्यावेळेस ते अधिवेशन सुरू असताना अहमदनगरला चालले होते उपोषण करायला की माझ्या मुलाला न्याय द्या, त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं गेलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं की तुम्ही असं काही करणार नाही. तर पोलिसांचं कार्यपद्धतीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं की एकतर गुन्हा लवकर दाखल केला नाही, त्याला जवळपास दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 2 वाजता गुन्हा दाखल केला. आणि ह्या मुलाला माझ्या आपल्या माध्यमातून विनंती की गोरक्षा झाली पाहिजे. या बाबतीत आमच्या सगळ्यांचंच कुणाचं काही म्हणणं नाही, परंतु हे जे कथित गोरक्षक आहे यांच्यामुळे एक निष्पाप 17 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे. त्याला मायबाप सरकार न्याय देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य हेमंत ओगले यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं सभागृहास माहिती देतो की सदर घटना ही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीराम तालुक्यातल्या गळणीम या मौजामध्ये झाली. श्रीरामपूर या तालुक्यातल्या गळणीम ह्या गावामध्ये झाली. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी एक अनिकेत सोमनाथ वडतिके नावाचा अल्पवयीन मुलगा हा त्याच्या वडिलाच्या नावावर असलेल्या टेम्पोमध्ये एक गाय घेऊन त्या ठिकाणी चालला होता. ही वाहतूक जी आहे तो करत असताना ही वाहतूक अवैध असल्याची तक्रार पोलिसांना त्या ठिकाणी प्राप्त झाली, म्हणून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि ती गाडी ताब्यात घेतली. त्याच्यानंतर लक्षात आलं की तो एक तर अल्पवयीन आहे, गाडी त्याच्या वडिलाच्या नावावर होती, जनावर देखील त्याचं नव्हतं. तो एका शेतकऱ्याकडून दुसरीकडे तो जनावर पोहोचून राहिलं होतं. परंतु जेव्हा तक्रार प्राप्त झाली, पहिले पोलिसांनी चौकशी केली आणि त्या अनिकेतच्या फोनमध्ये असं आढळून आलं की त्याला कुरेशी नावाचा एक इसम ज्याच्यावर ऑलरेडी 10 गुन्हे आहेत, त्याचं नाव आहे मुंतजीर कुरेशी, ज्याच्यावरती ऑलरेडी 10 गुन्हे दाखल होते, त्याच्या इशाऱ्यावरून हे वाहतूक तो त्या ठिकाणी करत होता. परंतु मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं आणि मग तो घरी गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गळफास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली. नंतर त्याच्या भावानी तक्रार जेव्हा दिली की बाबा असं ते 4 गोरक्षक देखील त्या ठिकाणी होते, त्यांनी असं केलं, त्या 4ही जणांवर गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास त्या ठिकाणी चालू आहे. याबाबत मला एवढंच विचारायचं आहे, गाय आपली गोमाता आहे, गायीबद्दल त्याची वाहतूक झाली नाही पाहिजे मान्य आहे,
पण शेतकऱ्यांच्या म्हशीसुद्धा अडवल्या जातात. मागं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या म्हशी अडवल्या जातात. याबाबत सरकारनं स्पष्टता दिली पाहिजे की गायीबरोबर म्हशीला पण शेतकऱ्यांच्या अडवायचं आहे का? त्या ठिकाणी सदाभाऊ खोत आपले सहकारी आमदार आहेत भाजपचे. पुण्यातल्या एका प्रकरणात एका शेतकऱ्याच्या म्हशी कोर्टाच्या मार्फत ज्यावेळेस तिथं गेले ऑर्डर घेऊन, तर ती म्हशी तिथं नव्हत्या त्या गोशाळेमध्ये. तर म्हशीच्या बाबतीत काय, याची सुद्धा स्पष्टता असली पाहिजे. आणि मग त्यामुळं जर असं कोण जर करत, त्यांना धक्काबुक्की झाल्यास सुद्धा त्यावेळेस ऐकण्यात आलं होतं. ठीक त्यामुळं आहे, याबाबत चला सरकारनं म्हशी बाबतीत काय सांगा. आपला जो कायदा आहे तो गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे. कायदा गोवंशचा असला मग म्हशींना का डांबलं जातं, तिथं गोशाळेला का दिलं नाही, या जातं? संदर्भात आपण जी माहिती दिली या संदर्भात माहिती घेतल्या जाईल, चौकशी केल्या जाईल आणि मग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. महोदय, चला, जर शेवटचा त्या प्रश्न मुलाने घ्या. त्या मुलाचा काही गुन्हा असेल, आज तो जिवंत नाहीये, तो कुठे घेऊन चालला होता हे माहित नाहीये. परंतु मला एक सरकारला विचारायचं आहे की 17 वर्षाच्या मुलाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही. आणि हे काही प्रूफ नाहीये की त्याने फोन केले होते. त्याचे फोन सगळे त्याचे आणि त्याच्या वडिलांचे चेक करा. कथित गोरक्षक त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी फोन करत होते की नाही. आणि पोलिसांनी केलेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळं त्या मुलाचा जीव गेलेला आहे. माझी या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे की आपण त्या संबंधित मंत्री पोलीस महोदय. निरीक्षकांवरला चला निलंबित चला करणार मंत्री का? महोदय उत्तर द्या. निलंबित करणार का त्या पोलीस निरीक्षकांना? जो या ठिकाणी ज्या मुलांनी आत्महत्या केली, अनिकेत, याच्या भावाच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी 4ही व्यक्तींवर गुन्हा दाखल केलेला आहे. चौकशी त्या ठिकाणी याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या याने 118(1), 115(1) व 352 अशा कलमा त्या ठिकाणी लावलेल्या आहे. परंतु 4ही गुन्हेगार त्या ठिकाणी फरार आहेत. त्यांचा शोध घेणं त्या ठिकाणी चालू आहे. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, जीवाची कदर नाहीये का? अहो त्यांनी सांगितलं आरोपी फरार आहेत त्यांना. चला ठीक आहे, बसा, बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 17,901. चला वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या या तारांकित प्रश्न उत्तर दिलंय मंत्र्यांनी, आता बसा. ग्रामीण मतदारसंघामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी निष्पन्न केल्यात. आता त्यांना पकडण्याची कारवाई चाललेली आहे. त्यामुळे या संदर्भात मी सभागृहाला एवढंच आश्वस्त करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई केली जाईल.